हो गोंधळाला गोंधळाला तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई तुलजा भवानी की कथा। कलयुग में करदम नामक एक ब्राह्मण साधु थे जिनका अनुभूति नामक अत्यंत सुंदर व सुशील पत्नी थी। जब करदम की मृत्यु हुई तब अनुभूति ने सती होने का प्रमाण किया, पर गर्भवती होने के कारण उन्हें यह विचार त्यागना पड़ा तथा मंदाकिनी नदी के किनारे तपस्या प्रारंभ कर दी थी। ये भक्ताच्या नवसाला पावली र तुळजा भवानी माझी तुळजा भवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली र तुळजा भवानी माझी आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई उदय ग तुळजा बाई तुळजा भवानी अंबाबाई आई उदय ग तुळजा बाई तुळजा भवानी अंबाबाई आली आली हो तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई कातीच्या कुडाची माझी साधी झोपडी बसायला नव्हती फटकी साधी झोपडी अरे भगवान तुझीवर बसली गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई एकातीच्या कुडाची माझी साधी झोपडी अव बसायला नव्हती फाटकी साधी घोंगडी अव तुमान भुईवर बसली रा तुळजा भवानी माझी तुळजा भवानी माझी अरे खुशीनं तेलाचा दिवा मी आता लावला अरे निवद देवीला भाजी भाकरी पावला अरे आवडीनं गुळपाणी प्याली र तुळजा भवानी माझी आली आली हो गोंधळाला गोंधळाला तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई तुळजा भवानी अंबाबाई आई उदय ग तुळजा बाई तुळजा भवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई अग भवानी मी तुझा भक्त करा 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 अग भूत्या जोगती नाच नाचती भक्ताची करडी सांभाळ डुगडुग ज्ञान रसाचा जरा आता ज्ञान रसाचा जरा कवड्याच्या महाळा घालून निघाला अग कवड्याच्या महाळा घालून निघाला मागू जोगवा जरा मागू जोगवा जरा अग येळाला धावून आली र तुळजा भवानी माझी आली आली हो गोंधळाला